हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाविकास आघाडीला राज्यात 30 ते 35 जागा मिळतील। लोकसभा निकालासंदर्भात शरद पवारांचा मोठा दावा। पक्ष विलीन करावा लागेल अशी वेळ महाविकास आघाडीवर येईल। पवारांच्या 30 ते 35 जागा जिंकणार या वक्तव्यानंतर बावनकुळेंचा टोला। 3 टप्प्याचं मतदान मोदींना अस्वस्थ करणारं, मोदींकडून निवडणूक धर्मावर नेण्याचा प्रयत्न। जसे टप्पे जातील तसं मोदींचं स्थान डळमळीत होईल, शरद पवारांची टीका। साहेबांचा मुलगा असतो तर संधी मिळाली असती, अजित पवारांचं वक्तव्य। तर पवार आमचे दैवत, पण 80व्या वर्षानंतर थांबलं पाहिजे, अजित पवारांची टीका। माझं करिअर बघा आणि दादांचं करिअर बघा, अजित पवारांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचा टोला। पक्ष मिळणार नाही हे समजलं म्हणूनच अजित पवार बाहेर पडले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। मेरा बाप गद्दार है असं श्रीकांत शिंदेच्या कपाळावर लिहिलंय। प्रियंका चतुर्वेदींचं वादग्रस्त वक्तव्य, तर खासदारकी वाचवण्यासाठी आरोप, शीतल म्हात्रेंचा पलटवार। प्रियंका चतुर्वेदी योग्यच बोलल्या, शिंदेंचं 50 खोक्यांचे सूत्रधार, संजय राऊतांची प्रतिक्रिया। प्रियंका चतुर्वेदींनी राज्यसभा कशी मिळवली हे उघडपणे बोलणं योग्य नाही, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचा पलटवार। छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करतायत, भुजबळांचे कार्यकर्ते दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंसोबत फिरतायत। आमदार सुहास कांदेंचा भर मेळाव्यात आरोप। सुहास कांदे आमचा विरोधक आहे हे सर्वांना माहिती आहे, महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणायच्या कार्यकर्त्यांना सूचना, भुजबळांची कांदेंच्या आरोपांवर स्पष्टीकरण। कर्नाटकातही लोकसभेनंतर आपल्यासारखंच काहीतरी होईल, आमच्याकडे पण नाथ ऑपरेशन करायचंय, सभेला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, एकनाथ शिंदेंचं सभेत वक्तव्य। मनसेला 17 तारखेला शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यास परवानगी, एकही उमेदवार नसलेल्या पक्षाला परवानगी, भाजपला फक्त लाचारांची फौज हवी, अंबादास दानवेसह अरविंद सावंतांची टीका। भाजपसोबत जाण्याचा निर्णय आमच्या पक्षात कधीही झाला नाही, पर्यायांवर चर्चा झाली, पण चर्चा म्हणजे निर्णय नाही, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचा खुलासा। भाजपसोबत जायची चर्चा झाल्याचं पवारांनी किमान कबूल तरी केलं, भाजपसोबत जायचं नव्हतं तर दिल्लीत 6 बैठका का घेतल्या, अजित पवारांचा सवाल। पुलोदचा प्रयोग आणि अजित पवारांचा प्रयोग यात साम्य नाही, शहांच्या माध्यमातून राजकारण करत असाल तर जनता स्वीकारणार नाही, शरद पवारांची टीका। अमित शहा राज्याचं राजकारण चालवतात हे खोटं, आम्ही सगळे सामूहिक निर्णय घेतो, शरद पवारांच्या टीकेनंतर अजित पवारांचं उत्तर। मी ठाकरेंचं काम पाहिलंय, ते काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करतील असं वाटत नाही, पवारांचं कालचं वक्तव्य संभ्रम निर्माण करणारं, अजित पवारांचा दावा। शरद पवारांबाबत चंद्रकांत पाटील चुकीचं बोलले, त्यानंतर पाटलांना तुम्ही पुण्याचं बघा म्हणून सांगितलं, अजित पवारांची उघड नाराजी। सलीम कुत्तासोबतच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस, पोलीस उपायुक्तांकडे 10 दिवसांचा वेळ मागितला, बडगुजर यांची माहिती। मुख्यमंत्र्यांनी अजून सलीम कुत्ताकडे लक्ष दिलेलं नाही, काल मंत्री दादा भुसेंचं वक्तव्य, तर आज बडगुजर यांना तडीपारीची नोटीस। मुंबईतील पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि वरुण सरदेसाईंचं नाव आघाडीवर, तर शिंदे गटाकडून डॉक्टर दीपक सावंत यांचं नाव चर्चेत। नरेंद्र मोदींची 15 मे रोजी कल्याणमध्ये सभा, श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। 65 वर्षात देशात हिंदूंच्या संख्येत 7.8% घट, तर मुस्लिमांच्या लोकसंख्येत 43.15% वाढ, धार्मिक लोकसंख्येवर पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।